पण या व्हिडिओ मार्फत पाहत आहोत की TCSद्वारे झालेले मागील प्रश्नपत्रिकांचे येणाऱ्या परीक्षेसाठी महत्त्वाचे प्रश्न. त्यानुसार आपण ही सिरीज चालू केलेली आहे. त्यानुसार पहिलाच प्रश्न आहे या ठिकाणी की खालील काव्यपंक्तीतील अलंकार ओळखा. सावळाच रंग तुझा गोकुळीच्या कृष्णापरी. आता यावरून काय त्याला उपमा दिलेली आहे ती यावरून याचं उत्तर आहे उपमा अलंकार होय. दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पावो. जो जे वंचिल तो ते लाहो. प्रस्तुत काव्यपंक्तीतील वांछिल या शब्दाचा अर्थ काय? तर याचा अर्थ होतो इच्छा पूर्ण होवो, याचा हा अर्थ आहे. त्यानंतर या ठिकाणी दिलेला आहे काव्यग्रंथ आणि कवी यांच्या योग्य जोड्या. आता यानुसार या ठिकाणी ज्या जोड्या आहेत त्याच्या आहे अच 4 गीत रामायण ग दी माडगुळकर. महाभारत महाभारत आहे महर्षी व्यास. रामायण आहे महर्षी वाल्मिक आणि भावार्थ रामायण आहे भावार्थ रामायण हे एकनाथ स्वामींचं आहे, एकनाथ महाराजांचा आहे सॉरी. भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला? भावार्थ दीपिका हा ग्रंथ संत ज्ञानेश्वर यांनी लिहिला आहे. खालील शब्दाचा योग्य अर्थ असलेला पर्याय निवडा. ज्यास कोणीही शत्रू नाही असा अजात शत्रू होय. योग्य उत्तर 2. पुढील म्हणीचा अर्थ सांगा. वासरात लंगडी गाय शहाणी. वासरात लांगडी गाय शहाणी याचा अर्थ होतो अडाणी लोकात अर्धवट शहाण्याला मोठेपणा लाभते. खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. आगंतुक त्याचा विरुद्ध होतो आमंत्रित. आगंतुक आमंत्रित. आमंत्रितचा विरुद्ध होतो आगंतुक. लवतवती विक्राळ ब्रह्मांडी माळा विषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा. या काव्यपंक्तीत अलंकार ओळखा. तर या ठिकाणी अनुप्रास हा अलंकार होतो. या ठिकाणी अक्षरांची पुनरावृत्ती आहे. खालील वाक्याचे उद्गारवाचक वाक्यात रूपांतर केलेले वाक्य निवडा. आता खाली वाक्य दिलेलं आहे मोगऱ्याचे फूल सुगंधी आहे. आता याचा उद्गार कसा होईल तर ते किती सुगंधी आहे मोगऱ्याचे फूल, हे याचे उद्गारवाचक होईल. नव्या मनूतील नव्या दमाचा शूर शिपाई आहे. प्रस्तुत काव्यपंक्तीत शूर या शब्दाचा अर्थ कोणता आहे? आता शूर म्हणजेच पराक्रमी. योग्य उत्तर पराक्रमी होय. कणभर सरस या वाक्यातील योग्य उपयोग दर्शवणारे वाक्य निवडा. तर याचं योग्य उत्तर सौंदर्याच्या बाबतीत ती माझ्या बहिणीपेक्षा काकणभर सरस आहे. काकणभर. वाक्यातील खालील वाक्याचा प्रयोग ओळखा. त्याचे नाटक लिहून झाले. लिहून झाले म्हणजेच समापन कर्मणी प्रयोग आहे. खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. अमृत याचा समानार्थी होतो पियुष. अमृत म्हणजेच पियुष. जीव मुठीत घेणे या वाक्प्रचाराचा वाक्यातील योग्य उपयोग दर्शवणारे वाक्य निवडा. जीव मुठीत घेणे म्हणजे अभयारण्यातील सफारीत माझ्या उघड्या जिप्सी समोर अचानक वाघ उभा राहिला अन मी जीव मुठीत घेऊन बसलो, हे याचं वाक्यात उपयोग होईल. आता या ठिकाणी इंग्लिश आहे काही, तर आपण डायरेक्ट पुढचं GK आणि मराठी या 2 विषय आपण या व्हिडिओच्या मार्फतून कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. खालील काय अर्थ शास्त्रीय संगीत प्रकारांतर्गत येत नाही विचारलेलं आहे. तो लुटिया, दादरा येतं, चैती येतं आणि ठुमरी हे बाकीचे शास्त्रीय संगीत प्रकारात येतात.
भारतीय राज्यघटनेतील कलम नागरिकत्वाचे वैशिष्ट्य कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आले आहेत? नागरिकत्वाचे वैशिष्ट्य, एकल नागरिकत्वाचे वैशिष्ट्य हे ब्रिटन या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आले आहे. भारत हा पूर्णपणे उत्तर गोलार्धात वसलेला आहे आणि भारतीय मुख्य भूप्रदेश 8°4 हे ते टिंबटिंब अक्षांश यांच्या दरम्यान आहे. 37°6 या दरम्यान आहे. टिंबटिंब येथील लोथल या सिंधू संस्कृतीच्या ठिकाणी नवनिर्मिती स्थानाचे अवशेष आहे. ते त्या काळी समुद्रमार्गे व्यापाराची भरभराट झाल्याची साक्ष देतात. तर ते गुजरात या राज्यात लोथल आहे. सूर्यमालेतील कोणता ग्रह हा सुमारे 445°C सरासरी पृष्ठतापमानासह सर्वाधिक उष्ण ग्रह आहे? तर तो आहे शुक्र हा सर्वाधिक उष्ण ग्रह आहे. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात असे सांगण्यात आले आहे की भारतीय राष्ट्रपतीवर महाभियोग चालविण्याची एकमात्र अट म्हणजे राज्यघटनेचे उल्लंघन होणे ही आहे? तर ते कलम आहे 61. राज्यघटनेचे उल्लंघन, राष्ट्रपतीवर महाभियोग, ते कलम आहे 61. महत्त्वाचा कलम आहे, लक्षात ठेवा. RBIच्या जुलै 2019च्या निर्देशांकानुसार देशांतर्गत अनुसूचित वाणिज्य बँकांनी शेतीसाठी समायोजित निव्वळ बँक पतच्या किती टक्के कर्ज देणे आवश्यक आहे? तर ते या ठिकाणी 18% कर्ज देणे आवश्यक आहे. खालीलपैकी कोणत्या मुघल सम्राटाने एका बाजूला स्वतः धारण केलेल्या पदव्या आणि दुसऱ्या बाजूला बेगमचे नाव असलेली चांदीची नाणी पाडली? तर तो जहांगीर आहे. कंदुकुरी वीरेशलिंगम 1848 ते 1919 यांनी आंध्र प्रदेशमध्ये टिंबटिंबंना पाठिंबा देण्यासाठी चळवळ सुरू केली. तर ते आहेत विधवा पुनर्विवाह आणि मुलींचे शिक्षण यासाठी. जोजिला झेड मोरह हे बोगदे कोणत्या महामार्गावर येतात? तर या ठिकाणी लेह आणि श्रीनगर या महामार्गावर हे बोगदे येतात. पंजाबमधील कोणते लोकनृत्य हे भांगडा नृत्याचा उपप्रकार आहे आणि त्यास भांगडा नृत्याचे शास्त्रीय प्रतिरूप मानले जाते? तर ते आहे गिद्दा. जिनी संकेतामध्ये समाविष्ट असलेल्या निर्देशांनुसार पेशींमधील खालीलपैकी कशाद्वारे अमिनो आम्ल क्रमांना एकत्रित करून प्रथिनांची निर्मिती केली जाते? तर ते आहेत रायबोझोम यांना एकत्र करून प्रथिनांची निर्मिती केली जाते. UNDPने प्रकाशित केलेल्या 2021-22 मानवी विकास निर्देशांकामध्ये 191 देश आणि प्रदेशांपैकी भारताचा क्रमांक कितवा आहे? तर 132वा हा क्रमांक भारताचा आहे. 2011च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या राज्यातील लोकसंख्येची घनता सर्वाधिक आहे? तर ती बिहार राज्याची घनता ही सर्वाधिक आहे. प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक विजेते घडवण्यासाठी प्रशिक्षकांना खालीलपैकी कोणता पुरस्कार दिला जातो? तर या ठिकाणी द्रोणाचार्य हा पुरस्कार त्यांना दिला जातो. मेंटल अबिलिटी हे गणित बुद्धिमत्ताचे क्वेश्चन आहेत. आपण पुढचे क्वेश्चन पाहूयात लवकरच की कशावर आधारित काय आहे.
अर्थसांख्यिकी आणि संचालनालयाचे ब्युरो खालीलपैकी कोणते मुख्य उद्दिष्ट नाही? तर सार्वजनिक अधिकार क्षेत्रातील आधार सामग्रीचा उपयोग करू नये हे उद्दिष्ट नाही आहे. बाकीचे आहेत कृषी आकडेवारी सुधारणांशी संबंधित योजना राबवणे आहे, किमान आधारभूत किमती आहे, त्यानंतर प्रमुख पिकांची किंमत आणि उत्पन्नाविषयी महत्त्वपूर्ण आकडेवारी प्रदान करणे हे आहे. आता त्यानंतर पुढचं आहे या ठिकाणी त्यानंतर पुढील आपण काही पाहूयात की काय. हां या ठिकाणी आहेत पुढील अलंकार ओळखा. हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणांच्या मखमालीचे याचा रूपक अलंकार होतो. आंधळे दळते कुत्रे पीठ खाते या म्हणीचा अर्थ सांगा. मेहनत एकाची असणे, फळ दुसऱ्याला मिळणे हा याचा अर्थ होय. पुढील कोणता बाण पुढील कोणता बाण या शब्दाचा समानार्थी शब्द आहे? तर तो आहे शर. बाण या शब्दाचा अर्थ होतो समानार्थी शब्द तो शर. लक्षात ठेवा मित्रांनो, हे महत्त्वाचे प्रश्न आहे. कर्णापरी तू दिसतोसच दाता या वाक्यातील अलंकार ओळखा. तर उपमा दिलेली परी उपमा दिलेली आहे. भाजी भाजी या शब्दाचे अनेक वचन भाज्या. भाजी भाज्या, एक भाजी अनेक भाज्या. खूप घाबरून जाणे या अर्थाचा वाक्प्रचार शोधा. गाळण उडणे, खूप घाबरून जाणे, गाळण उडणे. व्यापक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा. तर व्यापक संकुचित, व्यापक संकुचित, संकुचित व्यापक, व्यापक हा त्याचा अर्थ होय. त्यानंतर पुढील तू माऊलीहून मयाळ, चंद्राहून शीतल शीतल शीतळ यातील अलंकार ओळखा. तर ह्या ठिकाणी व्यतिरेक अलंकार आहे हा. त्याचे काम करण्याची आखीव रेखीव पद्धत होती. विशेषण कोणते आहे? तर आखीव रेखीव हे या वाक्यातलं विशेषण आहे. दगडावर कोरून लेख या शब्दसमूहासाठी एक शब्द ओळखा. आता दगडावर कोरलेला लेख म्हणजेच तो शिलालेख असतो, शिलालेख होय. आवड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अवघड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सुलभ होय. अवघडचे विरुद्ध सुलभ. जेव्हा गद्यात किंवा पद्यात एकाच शब्दाची किंवा अक्षराची पुनरावृत्ती होते तेव्हा कोणता अलंकार होतो? तर या ठिकाणी जेव्हा शब्दाची किंवा अक्षराची पुनरावृत्ती होते तेव्हा अनुप्रास हा अलंकार होतो. सर्वांना खाऊ दिला जाईल या वाक्याचा प्रयोग ओळखा. तर तो आहे शक्य कर्मणी प्रयोग होय. सर्वांना खाऊ दिला जाईल. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळिले सूर्याशी अभंग कोणी लिहिला आहे? तर तो अभंग आहे मुक्ताबाई यांचा, संत मुक्ताबाई यांचा अभंग आहे. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळिले सूर्याशी. हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर जीकेचे प्रश्न. खालीलपैकी कोण किराणा घराण्याशी संबंधित एक भारतीय गायक होते? तर या ठिकाणी जो पर्याय दिलेले आहे पंडित कुमार गंधर्व, पंडित जसराज, पंडित रविशंकर, पंडित भीमसेन जोशी. तर किराणा घराण्याशी संबंधित आहे तर पंडित भीमसेन जोशी. कोणती बँक ही 2016 साली भारतीय रिझर्व्ह बँकेकडून पेमेंट्स बँकेचा परवाना मिळवणारी भारतातील पहिली संस्था ठरली? तर ती आहे एअरटेल पेमेंट्स बँक ही होय. टिंबटिंब हे छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरू मानले जातात. तर ते आहे समर्थ रामदास स्वामी. भारताच्या बौद्ध पुरावास्तु रचनेत खालीलपैकी कशाचा समावेश नव्हता? नव्हता आहे, हे शब्द महत्त्वाचे आहेत. नव्हता तर त्याच्यावरून मांझी नव्हता आणि स्तूप होता, विहार होता, चैत्य होता.
एप्रिल 2023च्या पर्यंतच्या माहितीनुसार SAFF चॅम्पियनशिप 2023 आवृत्ती खालीलपैकी कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली? तर ती बेंगळुरू या शहरात आयोजित करण्यात आली होती. भारताचे महान्यायवादी हे टिंबटिंबमध्ये नमूद केलेले एक संविधानिक पद आहे, तर ते आहे अनुच्छेद 76. भारताचा महान्यायवादी कलम 76. सप्टेंबर 2023मध्ये प्रसिद्ध झालेल्या मानवी विकास अहवाल 2021-22 नुसार मानवी विकास निर्देशांक सूचीत भारताचे स्थान घसरून टिंबटिंबवे झाले आहे, तर ते 132वे झाले आहे. आता या ठिकाणी सुधारणा आणि ते आलेलं आहे. समाज आहेत आणि ते कोणाचे आहेत? आता ब्राह्मो समाज आहे, तर ब्राह्मो समाज हा राजा राममोहन राय यांचा आहे. त्यानंतर प्रार्थना समाज महादेव गोविंद रानडे. विधवा पुनर्विवाह अधिनियम ते ईश्वरचंद विद्यासागर. आणि थिओसॉफिकल सोसायटी ॲनी बेझंट. सन 2021 पर्यंतच्या माहितीनुसार टिंबटिंब हे भारतातील जलीय कृषीमधून कोळंबीचे एकूण सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य आहे, तर ते आहे आंध्र प्रदेश. कोळंबीचे सर्वाधिक उत्पादन होते. भौगोलिकदृष्ट्या उत्तरेच्या पासून दक्षिणेपर्यंतच्या किती समांतर पर्वतरांगांमध्ये हिमालयाचे विभाजन केले जाऊ शकते? तर ते 3 भागामध्ये हिमालयाचे विभाजन केले जाऊ शकते. भारताच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाद्वारे जारी करण्यात आलेल्या वन सर्वेक्षण अहवाल 2021च्या माहितीनुसार किती राज्यातील केंद्रशासित प्रदेशातील भौगोलिक क्षेत्राच्या सुमारे 33% जास्त भाग वनाच्छादित आहे? तर ते आहे 17. सम्मी. आता हे लोकनृत्य पहा कसं आहे. सम्मी हे नृत्य प्रामुख्याने टिंबटिंब राज्यातील स्त्रियांद्वारे सादर केले जाते. तर सम्मी हे पंजाबचं नृत्य आहे. सम्मी लक्षात ठेवा. भारतीय संविधानातील कोणता अनुच्छेद हा अल्पसंख्याकांच्या हितसंबंधांच्या रक्षणाशी संबंधित आहे, जो त्यांची भिन्न भाषा, लिपी किंवा संस्कृती यांच्या जतनाच्या संदर्भात आहे? तर ते आहे कलम 29. एका सामान्य पुरुषामध्ये कोणती लैंगिक गुणसूत्रे असतात? तर या ठिकाणी XY असतात. आता या ठिकाणी मेंटल अवेलिटीचे आहेत. भारतातील सकल देशांतर्गत उत्पन्नाची गणना कोणती संस्था करते? तर या ठिकाणी ती संस्था आहे राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय. ही देशांतर्गत उत्पादनाची गणना करते. तर या ठिकाणी आपण पुढचे बी पाहून घेऊ घ्या. जर वयोगटाची रुंदी 1 असेल तर वय निश्चित प्रजनन दराला काय म्हटले जाईल? तर त्याला वार्षिक वय विशिष्ट प्रजनन दर म्हटले जाईल. पहा कसे प्रश्न आहे. तपास प्रक्रियेत गोळा केलेल्या आधार सामग्रीला काय म्हणतात? तर त्याला प्राथमिक आधार सामग्री म्हणतात. सांख्यिकी कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय टिंबटिंबमध्ये अस्तित्वात आले, तर ते 1999 साली अस्तित्वात आलेलं आहे. क्रमांकित पावत्यामधून क्रमानुसार नमुना काढून निश्चिणारा संशोधक एक यादृच्छिक प्रारंभ बिंदू वापरतो आणि नंतर प्रत्येकी 50वी पावती काढतो. तर अशा प्रकारे काढलेला नमुना कसा असतो? पद्धतशीर यादृच्छिक नमुना असतो. मूल्याच्या संचाच्या प्रत्येक निरीक्षणातून 5 हे स्थिर मूल्य वजा केल्यास प्रमाणित विचलन किती असेल? तर ते बदलणार नाही. केंद्रीय सांख्यिकी कार्यालय नुसार औद्योगिक उत्पादन निर्देशांक IIP गणनेसाठी सध्याचे आधार वर्ष काय आहे? तर ते आहे 2011 ते 12 हे वर्ष आहे. स्तरित नमुना निवडीतील
प्रमाणशीर वाटपांतर्गत आपल्याला काय मिळते? तर स्वयंतोलन करणारा नमुना मिळतो. जेव्हा लोकसंख्या प्रत्येक सदस्य हा नमुन्यात निवडला जाण्याची समान शक्यता असते, तेव्हा त्याला काय म्हणतात? तर तेव्हा त्याला समान संभाव्यता म्हटले जाते. कामगार केंद्र आणि केंद्रीय सांख्यिकी संस्था अशा सरकारच्या विविध विभागाद्वारे संकलित केलेल्या आणि इतर वापरकर्त्यांद्वारे वापरल्या जाणाऱ्या आकडेवारीमध्ये काय समाविष्ट असते? दुय्यम आधारसामग्री असते.